सुरुवातीला एक मोठी बातमी आहे विरारमधल्या दुर्घटनेची। विरारमधल्या विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी बिल्डरला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवारी रात्री विरारच्या विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेनं अनेक कुटुंबांवर आघात केला। एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा होत असतानाच इमारत कोसळली आणि घरातला प्रत्येक दिवा विझला। विघ्नहर्त्याचं आगमन होत असतानाच कोसळलेल्या विघ्नामुळे अनेकांचे आप्त खचून गेले। मृत्यू झालेल्यांच्या आठवणींमुळे त्यांना अश्रू आणि हुंदके रोखता आले नाहीत। त्या लोकांनी ज्या काही तोडलेले आहेत व ज्यांची घरं आता निकामी करतोय आपण, त्याचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण नेहमीच पाहत असतो या वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ही कोणी या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी असतील किंवा सत्ता ज्यांनी भोगली असेल त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी फक्त अशा सर्वसामान्य कोकणी माणसाचा ह्या ठिकाणी फक्त मतदार म्हणून त्याचा वापर केला जातो आणि या ठिकाणी जेव्हा प्रसंग घडतो त्यावेळी मात्र या लोकांना स्वतःचं कुटुंब स्वतःच्या पाठीवर घेऊन फिरावं लागतं। बिल्डिंगचं बांधकाम करणाऱ्या नीतल साने या बिल्डरवर आणि जागेच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा आणि MRTP अंतर्गत कारवाई करण्यात आली। इमारतीच्या देखभालीकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप करण्यात येतोय। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरकारनं मदत जाहीर केली आहे। त्या सांगण्यावरून किंवा जे दबले गेलेले आहेत त्यांची संख्या जर बघितली घरात राहणाऱ्यांची सगळी व्हेरीफाय झालेली आहे। जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। पाऊस सतत सुरू आहे। खरं म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्याने केलं नाही आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत, लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे। विरारच्या दुर्घटनेनं रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय। बांधकामाचा दर्जा ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे प्रशासनानं बांधकामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याची गरज आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार। विरारच्या रमाबाई अपार्टमेंट मधली ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतून मंगेश नर हे सुदैवानं वाचले। काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यानं काय झालं हे पाहण्यासाठी मंगेश नर हे या ठिकाणी गेले। याच दरम्यान ढिगाऱ्याखाली अडकले। त्यावेळी संजय थेराडे या व्यक्तीनं त्यांना बाहेर काढलं। एकूणच या दुर्घटनेतून केवळ दैव बलवत्तर असल्यानं मंगेश नर हे बचावले। मी असं त्या ढिगाऱ्याखाली मला काय आठवत नव्हतं, पण वरती माझ्या पडलं छप्पर होतं। नंतर ते संजय थेराडे आहेत, त्यांनी मला असं बाहेर खेचल्यानंतर मला ते आले धावत काय झालं म्हणून बघायला। तर मी तिथे लाईट नव्हती, काहीच नव्हती, धुराचा लोट होता, पण त्यांना मी आवाज दिला, त्यांनी मला असं बाहेर खेचलं। ते सुखरूप आहेत का? हा, ते सुखरूप आहेत, ते कारण थोडे राहतात। त्यांनी मागे आवाज आला म्हणून ते बघायला आले। नंतर मी बाहेर आल्यानंतर मग ते बोलले तू ठीक आहेस ना? मग मी माझं तिकडे काहीच नाही बघितलं, फक्त मी तिकडून धावत जसं होतो तसं मी इथे आलो की माझं परिवार आहे की नाही ते बघण्यासाठी। नर नावाचा माणूस आणि सुनील थेराडे, जी वस्तू ती जेव्हा बिल्डिंग खाली कोसळली त्या बिल्डिंगच्या खाली मीच होतो, आम्ही दोघंजणच होतो। ज्या बिल्डिंग वस्तुस्थिती बघण्यासाठी फक्त आम्ही दोघंजणच आहे। ही बिल्डिंग कशी कोसळली, त्या साईड लेफ्ट साईडचं पहिलं दिवाळ खाली आलं, त्याच्यानंतर डायरेक्ट 1 सेकंदात बिल्डिंग खाली आली। तर वसई विरार महानगरपालिका हद्दीमधील मौजे नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा भाग कोसळलेला होता आणि दुर्घटना या ठिकाणी घडली आहे। या दुर्घटनेवेळी मदत आणि बचाव कार्य करताना यंत्रणांनी रमाबाई अपार्टमेंटच्या बाजूला असणाऱ्या चाळींमधील 8 घरांवर बुलडोझर फिरवला। या 8 रूमवरून बुलडोझर फिरवल्यानं या चाळीतील 8 कुटुंब रस्त्यावर आली आहेत। घरातील सामान काढण्याची संधीही त्यांना दिली नाही असा आरोप या चाळीतील रहिवाशांनी केलाय। प्रशासनाने काल संध्याकाळी 4 वाजता आम्हाला असं सांगितलं की रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी तुमच्या चाळीचे 2 कोणे तोडावे लागतील। 2 कोणे तोडला, आम्ही लोकांच्या जीवासाठी आम्ही नाही बोललो नाही की तोडा म्हणून, आणि आम्हाला सांगितलं जे नुकसान होईल ते तुम्हाला भरून देणार। त्याच्यानंतर प्रशासनानं बुलडोझर चालू केला, तर डायरेक्ट 8 रूम झोंबून टाकल्या। त्याच्यातलं फक्त 2 रूम मधलं थोडंसं सामान काढून दिलं, बाकी 6 रूम मधलं एकही सामानाची वस्तू आम्हाला काढून दिली नाही। आज मी एक पॅन्ट आणि एक टी-शर्ट दुसऱ्याचं घालून मी फक्त हाफ पॅन्ट वरती बाहेर आहे रात्रीपासून। प्रशासन आतापर्यंत आम्हाला काही दिलं नाही।
फसवणूक म्हणजे आम्हाला सांगितले की बघा साईडचे रूमचे 2 कोपरे फक्त एवढं होणार. त्यानंतर त्यांनी परत आणखी डिसिजन चेंज केलं की डायरेक्ट त्याने 6 रूम डायरेक्ट तोडून घेतले. 6 रूम करता करता अजून 2 प्लस केले, म्हणजे 8 रूम टोटल त्यांनी तोडले, तेही न सांगता. आणि प्लस आम्हाला इथे कोणी अजून आता 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवसापर्यंत आम्हाला असं कोणी विचारलं नाही की हे चाळीतील लोक कुठे आहेत, काय करतायत व ते कुठे राहतायत. आता त्यांचं काही अजूनपर्यंत कोणी विचारलेलं नाहीये. तर प्लीज माझा त्यांनी एक रिक्वेस्ट आहे की आमच्या जरा चाळीबद्दल त्यांनी विचार करावा. ही घटना घडली आहे, पण ह्या घटनेसाठी आम्ही त्या लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी मना नाही केली. आम्ही चाळीवाले आहोत. चाळीवाल्यांना त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं होतं की तुमचे फक्त जे कोपरे आहेत रूमचे तेवढेच फक्त उडवले. यांनी टोटली रूम पुन्हा झोपून टाकल्यात. जवळ 6 की 7 रूम झोपवलेत, 8 रूम टोटल झोपवलेत आमच्या आतापर्यंत. ना त्याच्यामधलं कुठलं सामान काढून दिलंय, अन्नधान्य, ना कुठले भांडे काढून दिलेत, ना कुठले त्याच्यामध्ये जेवणाच्या वस्तू सुद्धा त्यांनी काढून दिलेल्या नाहीत. आज आम्ही बाहेरच आहोत. प्रशासन सगळेजण सांगत आहेत इकडे आम्ही त्यांची सगळ्या गोष्टी सोय केलेल्या. आम्ही अजूनपर्यंत इकडे बाहेरच फिरत आहोत ना, आम्हाला रात्रीपासून कोणी विचारलेलं आहे म्हणून.